बघू एक नंबर. मी देत बसलो तर खाली पडणार नाही. बघ नाही छान आहे जास्वंद तुमचा मस्त एकदम सुंदर. लावा थांबे दारात पाती लावल्यास कडक 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 हा. कारण का मी जसं सांगितलं की आपल्या वेळेनुसार आपल्याला स्केड्यूल ठरवायला पाहिजे. नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा सकाळी सकाळी आजचा ब्लॉग सुरू केलेला आहे. श्रीचा टिफिन बनवायचा आहे मला अजून, परंतु मी विचार केला की इंट्रो अगोदर करून घेते, त्यानंतर मग दिवसभरात काय काय असेल ते तुम्ही पाहायला जाईल. त्याअगोदर मी टिफिन बनवते आणि टिफिन मध्ये आज काय असेल ते सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी मग मी अगोदर किचन मध्ये लावून त्याला बाय बाय करून मग मी आज वॉकिंगला जाणार आहे. काय असेल काय नाही ते पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहायचं आणि हो थँक्यू. सगळ्यात अगोदर वांगी घेतली आहेत, ती स्वच्छ धुतली, त्यानंतर मधून कट केली आणि चेक करून बघितलं की ती किडकी वगैरे तर नाही आहेत ना, कारण आपल्याला म्हणजे घाई गडबडीमध्ये सकाळी ह्या गोष्टीचा थोडासा विसर पडू शकतो. त्यामुळे मग काळजीपूर्वक ती चेक करून मगच मी ती तेलात टाकली आहेत आणि काप करून घेतल्यानंतर ती लवकर शिजू शकतात किंवा तेलामध्ये जास्त पण ओव्हर फ्राय नाही होऊ द्यायचं आपल्याला. त्याला मला फक्त याची एक वाफ काढून घ्यायची, त्यासाठी त्याच्यावरती ताट झाकलं आणि 2 सेकंदात ते बाजूला काढून मग गॅस ऑफ करून घेतला आणि हे जे वाटणासाठीचं साहित्य आहे ते सगळं कटिंग वगैरे तोपर्यंत करून घेतले. जे तेल उरलं होतं ना कढईमध्ये त्याच्यामध्ये हे ओबडधोबड फ्राय करून. आता या इथं टोमॅटो कांदा छानपैकी भाजून घेतलेला आहे, हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे आणि त्यासोबतच अद्रकचा एक छोटासा तुकडा सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्यासोबत आता आपल्याला हे भरलं वांग बनवायचं आहे आणि त्यासाठी इथे वांग तर हे करून घेतले, काप करून छान फ्राय करून, पण त्यासोबतच इथे दिसत असेल तुम्हाला तर शेंगदाणे तळून घेतलेत, भाजून नव्हे तळून घेतलेले. तर तुम्ही कशी करता भरल्या वांग्याची भाजी तुम्हाला सांगा आणि आमची क्विक आणि झटपटवाली भरलं वांगी खायची इच्छा कशी आम्ही फुलफिल करतो ते सुद्धा पटकन तुम्हाला दाखवते चला, कारण की यानंतर परत क्लास आहे आणि त्यानंतर मला आज हेअर ऑइल करायचंय. फ्राय करून घेतलेले जे जिन्नस आहेत ते मिक्सर जारमध्ये थंड होत आहेत तोपर्यंत मग हे जे काही तुम्हाला दिसतात शेंगदाणे तळलेले तर ते त्याच्यातच टाकते मी आणि हे मिक्सरला फिरवून घेते. वाटण छान तयार झालंय आपलं. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, तेल तापलंय, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि खडा मसाला सुद्धा मी त्यातच टाकणार आहे आणि हे जे आपण वाटण करून घेतलंय ना, म्हणजे सारण म्हणू शकतो आपण, ते आता या वांग्याच्या मध्ये कापांमध्ये भरून घेते. अर्थातच आता भरलं वांग करायचं म्हटलं की ते भरायला तर पाहिजेच ना आणि छानपैकी याच्यामध्ये हे सगळं जे काही वाटण आहे ते भरते आणि सगळीच वांगी भरून झाल्यानंतर उरलेलं सारण आहे ते पण आपल्याला वापरायचं आहे. तर इथं बघा खडा मसाला कढीपत्ता वगैरे फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळं वाटण टाकलं आणि ते छानपैकी मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये वांगे टाकले. तोपर्यंत श्री इकडे तयार होत, आता तो आवरून घेतोय, तोपर्यंत हे पण आलेले आहेत. खूप क्वचितच ब्रेकफास्टसाठी येतात ते, नाहीतर डिरेक्टली जेवायलाच येत असतात. मेन म्हणजे श्रीचा टिफिन जो अतिशय टेम्पटिंग असणार आहे, कारण की आज आपण भरलं वांगे केलं तर कसं झालं ते दाखवलं. हे बघा हे असं झालंय आपलं भरलं वांग आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भरलं वांग बनवता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा प्रत्येकाची पद्धत थोडीफार डेफिनेटली वेगळी असते आणि मी नेक्स्ट टाइम जेव्हा भरलं वांग बनवेन तर तुमच्या पद्धतीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. काही जण देठंसुद्धा याची काढतात, पण आई म्हणते की देठामध्ये खूप चव असते, सो ते नाही काढायला पाहिजे. सो प्रत्येक ठिकाणी वेगळं असेल. आणि इकडे माझा लेक आता स्कूलसाठी तयार झालेला आहे, तर आता त्याचं टिफिन पण भरला आणि बदाम खात लिफ्टमधनं निघालेला आहे तो, तर त्याला सोडते आता स्कूल बसमध्ये आणि त्यानंतर मग पुढचं रुटीन शेअर कर. तर आता ना इथली लाईट वगैरे ऑफ केली कारण बऱ्यापैकी उजेड झालेला आहे आणि आता मी निघाली आहे वॉकसाठी. ओके ओके ओके. हे बघ हे बघ, आपण खात नव्हतो का शेताकडे, इकडे बघितलं काळ आहे. हे कोण कोण खाल्लंय ते सांगा कमेंट करून. हा मी शेताकडे जाताना वगैरे भरपूर असते ना गे, हे खाल्ले भरपूर. गोड असते किंवा भारी वाटते ना जिकडे तिकडे हिरवगार. कोल्हापूरचं वातावरण तर विशेष असतं त्या बाबतीत. आणि आम्ही मस्त आलोय वॉकिंगला. थोडा लेट झालेला आहे की नाही, 8 वाजलेले. किती सुंदर आहे.
पान बटरफ्लाय बटरफ्लाय त्याचं नाव आम्ही ओम करायचो. ह्याच ओम त्याच्यामध्ये ना हे असतात, हे वरचा ओमचा भाग. खाली आता ते हातावर दाबायचं ना. हा, हातावरती प्रेस करायचं ठेवून. दाखव बर कसं काय करत असेल वर्षा. ऍक्च्युली ना जेव्हा शाळेत होतो त्यावेळी काय व्हायचं माहितीये का, या दिवसांमध्ये स्पेशली, माझं लक्ष इकडे आहे बरं, तर या दिवसांमध्ये स्पेशली ना अशी रानफुलं वगैरे रस्त्याने जाताना येतातच ना, तर मग त्यावेळी ना ते बॅक ऑफ द माइंड असायचं की ओम बनवायचं. आणि ओम बनवण्यासाठी मग ह्याच्या मधला जो तो असतो ना अंकुर सारखं, हे त्यापासून काय बनवायचं, ओम बनवायचं. आता हे अ तयार होत याचं आणि ओम बनते, करेक्ट बनते. हे बघा बरोबर ओम तयार होत. बघा आता हे असं तयार केलं. तर असं कुणी कुणी लहानपणी ते सांगा कमेंट कर. उमटवायचं असेल ना त्याला असंच प्रेस करून दाबून मुक्त शिक्षण. आणि आपली जनरेशन आहे ना ते सगळे रिलेट करू शकते या सगळ्या गोष्टी, आहे की नाही. ही गोष्टी मुलांना काय आपणच मुलांना किती बाहेर सोडलं तरी आपण भीतो कशाचं काय इन्फेक्शन होईल किंवा काय होईल, आजारी पडेल, काय काय बऱ्याच, आहे की नाही गोष्टी. मी जेव्हा वॉकिंगला येते ना, बऱ्याच जणी म्हणतात की झाडाची ग्रोथ पण दाखवत जा आम्हाला, ते तुझ्यासोबत जगताना बघताना मजा येते. सो कधी कधी मग खूप घाईत असेल तर मग मी पटापट व्यायाम करून जात. थोडासा वेळ असला की मग पाहू शकता किती छान आलं. ते तुम्ही पाहिलं होतं कुंडीमध्ये, अगदी दुखवलं होतं. अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, अजून ते कुणीच दिसत नसेल त्याचं कारण श्री शाळेला गेल्यानंतर मी वॉकिंग उशिरा, कारण का मी जसं सांगितलं की आपल्या वेळेनुसार आपल्याला स्केड्यूल ठरवायला पाहिजे. आणि तुमचा परत क्लास आहे, अजून व्हिडिओ एडिट करायचा. आज ना पहाटेच्या वेळी जरासा पाऊस झालाय आणि त्यामुळे इकडे तुम्हाला दिसत असेल सगळीकडे पाण्याचे थेंब वगैरे, आणि ते खूपच सुंदर आहे आणि देखणं दृश्य आहे खरं तर. आणि जेव्हा आपण लाजाळूच्या झाडाला हात लावतो, अर्थात ते लाजतं असं म्हणतो ना, पण आणि फांदी सकट ते असं मिटून घेतं पानं, तर हे खूपच अमेझिंग आहे. लाजाळूचं फुल बघितलं नसेल तर बघून घ्या. येतो छान आहे जास्वंद तुमचा, मस्त एकदम सुंदर. लावा थांबे दारात. फांदी लावल्यास ह्याच्यात पण वेगवेगळे प्रकार असतात ना. थँक्यू. बरं आवडलं, थँक्यू. आज दिवसभराचं काय प्लॅन आहे? आज खूप महत्वाचं काम आहे. घरी आले तर शांभवी उठलेली होती आणि मग काय तिच्यासोबत थोडासा वेळ स्पेंड केला. थांबा चक्री. इकडे बघू. आता छानपैकी झोपली आणि आई आंघोळीला गेली. मग अशी मी एक सुकी भाजी पण बनवली होती, तर आता यांना जेवायला वाढते आणि बघूया त्यांना कशी वाटते काय नाही. बाय 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 बाय. काय चाललंय हे? भाजी खरंच खूप छान झाली आणि वेगळ्या वेळी केली होती जरा. ती कांदा वगैरे भाजून, टोमॅटो भाजून वगैरे, तर खूप छान झाली होती. 10 out of 10 out of 11. सिरियसली सिरियसली सिरियसली. दररोज ही भाज्या काय तर मला जरा जास्त तारीफ करावी लागते. असं आहे का? पण नाही करणार. त्यानं ऑलमोस्ट सगळी घरातली कामं आवरलेली आहेत, जेवण वगैरे सुद्धा आटोपले. आता मी तयार होते आणि क्लासला जाते, कारण की आता क्लास घ्यायचा आहे, त्यासाठी थोडस तयार होते छान. चला आता क्लासची तयारी झालेली आहे माझी. आता मी क्लास घेते आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. आपलं आरेका पाम किती छान आलंय बघा. याला नवीन असे कुंभारे येत आहेत आणि त्याच्यामध्ये संत्रा पण आहे. चला क्लास झाल्यानंतर भेटू. आता क्लास वगैरे झालाय, चहा घेत होता. टिफिन बॅग कुठे ठेवलीस? इथे काय चीटक
खरंच रोज म्हणते की मी आज टिफिन पूर्ण खाल्ला नाही आणि परत टिफिन चेक करताना सगळं संपलं. म्हणजे करावं चेक करावं आणि परत ते परत स्माइल देते. स्माइल नाही फसवलं बघू इकडे. श्याम मम्मीचे कपडे चेंज केलेत आणि आंघोळ तर तिने मगच करून मगच झोपी गेली होती. पण आता ते मी माझ्या कामाच्या याच्यात थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे तिचे कपडे आता चेंज करावे लागले आणि हाफ लवकर घातलाय आणि छान छान आणि असे विंचरते स्वतःच्या हाताने. आता ना चुट्टू घातल्याशिवाय पर्याय नाही बरं का, पण ती जागी असताना घालूच देत नाही. आणि मग अशी ती झोपली तेव्हा मी तिकडच्या ते क्लिनिंग मध्ये गुंतलेली होते. ही झोपले तोपर्यंतच हे सगळं घालून टिक्का लावून काजळ लावायचं असेल तर लावू शकतो. परत जेव्हा ती झोपेल तेव्हाच ते शक्य आहे, नाहीतर मग विंचरायला सुद्धा आता बघा कशी करते. नको नको ए शट ए शट आणि स्वतः विंचरायचं स्वतःच्या हाताने असं आहे आमचं. आणि अजून जेवायला मिळालेलं नाही पाहिजे. आता जेवणार आहे. मी म्हटलं केस विंचरून मग जेवावं, पण मॅडम काही विंचरू देत नाही. प्रत्येक आयांचं असं सेम आहे. आणि आता जेवते मी. सगळ्यांचं जेवण होत आलंय, अजून आम्हाला जेवणच मिळालेलं नाही. काय करा बाबा. थांबा थांबा मावशी. शेतात आहे ना मिरच्या लागल्या होत्या ना, कवळ्या मिरच्या जेवणासोबत ते कवळ्या मिरच्या तोडून खायच्या बाकीसोबत वगैरे. आणि वांगी छोटे तिखट लागत नाही का? बिलकुल तिखट लागत नाही. थोडंसं मीठ घ्यायचं त्यासोबत असं लावून. आणि ह्या दोघांच्या चॉईस सेम आहेत बघा. हे आईचं काय म्हणणं आहे? होय वांगी आणि मटकी असते ना गवार मधून ती भाजल्या. गवारी पण कवळी कडवट नाही का लागत? अगं इवण आहे ना पातीचा कांदा तर खातो समजा आपण, परंतु चवळी वगैरे असते त्याची पानं असतात ना, तीन कवळी पानं लागतात ना. चवळीच्या शेंगाची पानं चवळी सारखीच लागतात. चवळी ती खूप भारी वाटते. ती भाज्या तोडून कच्च्या खाण्याचा जो मजा आहे ना, ते कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये 5 स्टार मध्ये जावा, कुठेही जावा, विदेशात जावा, त्याचा आनंद कुठंच नाही. त्या दिवसामध्ये बोर. आता ना श्री शांभवीसाठी मी पटापट ज्यूस बनवून घेते. आणि खरं तर ज्यूस दररोज 2दा तरी तिला देते मी. आणि तितके आणखी दात आलेले नाहीत, त्यामुळे मग थोडंसं असंच तिला काहीतरी भरवावं लागतं. तिच्यासाठी काही ना काही हेल्दी बनवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये काय काय आहे बवी? तर अतिशय हेल्दी ज्यूस. श्री पण पिला आताच. तर याच्यामध्ये आहे ना ऍपल आहे, बनाना आहे, त्यासोबत भिजवलेले बदाम आहे आणि नॅचरल स्वीटनर म्हणून आहे ना ते खजूर आहे, म्हणजे आहे ना ते टाकलेले आहेत. आणि इतके छान. दे भूक लागले. नानू इथं काय झालं तुला? हा झालंय. हाय हाय हाय. लगेच कळते चव आम्हाला. चांगल्या गोष्टी आम्ही लगेच. मग सगळे आवरल्यानंतर निवांत झाल्यास आज श्री तुम्हाला दाखवतोय ते म्हणजे हे ऑर्गनायझर. हे कॉर्नरसाठी आणलेलं आहे मी. खरं तर वॉश बेसिनच्या तिथे वापरायचं होतं मला, पण इतकं छान आहे ना, त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण ते लावताना ना इथेच हॉलमध्येच लावू, बघू कसं वाटतंय ते. आणि तिथे काही चांगल्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी ठेवता येतात का, तर अगोदर ट्रायल म्हणून आम्ही इथे लावायचं ठरवलं. तर श्री इतका म्हणजे शार्प आहे ना अशा गोष्टींमध्ये, टेक्निकल काही असेल. सुरुवातीला यांच्या पण लक्षात येत नव्हतं ते, मला तर खरंच काही ते समजलं नाही. मागे त्याच्या सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि त्या अकॉर्डिंग मी ते लावणार होते, परंतु मी खूप प्रयत्न केला आणि शेवटी मग त्याला म्हटलं की बाबा नाही ते मला काही जमेना. तेव्हा तो म्हटला की राहू दे मग मी लावतो, कारण आजकालचं जनरेशन खूप फास्ट आहे. असो तर किती नाही म्हटलं तरी किरायाचं घर आणि खाली कर म्हटल्यासारखं असतं. सो त्यामुळे काही गोष्टींना लिमिटेशन पडतात. घर खूप छान डेकोर करायचं असं प्लॅनिंग असतं डोक्यात, परमिशन शिवाय आपण इकडे काही करू शकत नाही. त्यामुळे मोजक्याच गोष्टी ऑर्गनाईज करते. तर आमचं पिऊन झालेलं आहे. भिंतीला बसते बरोबर. हा बघू का? लय मोठा प्रश्न होता आहे का नाही. आता परत मी पडणार नाही.
आहे का नाही, साबण खाली असल्यामुळे झालं. तर बघा छान अशा पद्धतीनं पॅक आहे एकदम, ते पडत नाही. समजे ना का ही शाळा याची कशी आहे माहितीये का? आणि फायनली आमच्या दोघांचे एक्सपेरिमेंट करून झाल्यास श्रीने सांगितल्याप्रमाणे ते बसवलं. बघू एक नंबर. मी जरी बसलो तर खाली पडणार नाही. बघ नाही बाबा बाबा छान आहे की. हो का? हो नाही ग, खूप मजबूत आहे ते. कॉर्नर असा दिसतोय, याच्यामध्ये वेगवेगळे आपण असे आर्टिफिशियल प्लांट पण ठेवू शकतो. मी तुर्तास हे ठेवलंय, नंतर ना बघू. खरं तर हे आणलंय मी तिकडे ना माझं वॉश बेसिन, तिथे हे सगळं ठेवून त्याच्यामध्ये फेस वॉश किंवा मग ब्रश पेस्ट हे सगळं ठेवावं म्हटलं होतं. पण ते इतकं छान दिसत होतं ना की म्हटलं इकडे हॉलमध्येच लावू. तर बघू काही दिवस इथे ठेवू, त्यानंतर मग तिकडे करू. ते खराब होत नाही का? अच्छा. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा. खरं तर ब्लॉग खूप मोठा होतोय त्यामुळे इथेच थांबवते. होप आवडला असेल, आणि शांभवीची बडबड मध्ये चालूच असते. सो या नोटवर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. आणि हो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाय कर शांभवी. बाय 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 बाय.